डोंबिवली में डाकघर राजशिल से काचोरे कल्याण तक 14 गांव के आगरी किसान भूमिपुत्रों को जमीन का उचित मुआवजा दिलाने को लेकर मंगलवार को एमएसआरडीसी कार्यालय मुंबई में विशेष बैठक हुई। बैठक की अध्यक्षता कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने की। इस दौरान वरिष्ठ अधिकारियों डॉक्टर अनिल कुमार गायकवाड़ और लक्ष्मी नारायण मिश्रा की मौजूदगी रही। किसान भूमिपुत्र संघर्ष समिति की प्रमुख गजानन पाटिल और लाभार्थी किसानों ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे का आभार जताया। समिति के मुताबिक पिछले 50 से 60 वर्षों से परियोजनाओं में जमीन जाने के बावजूद किसानों को उचित लाभ नहीं मिल पाया था। समिति ने बताया कि 2 चरणों में करीब 500 किसानों को मौजूदा बाजार भाव के अनुसार मुआवजा दिया जाएगा। वहीं तीसरी लेन का काम जल्द शुरू होने की जानकारी दी गई, जिससे शिलफाटा क्षेत्र में यातायात की समस्या कम होने की उम्मीद है। नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे हे नेते आणि आज कालच त्याची प्रतीती तुम्हाला लक्षात आली असेल। वर्षानुवर्ष म्हणजे माझ्या माहितीनुसार 40 ते 50 वर्ष झाली की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला त्या रस्त्याला मिळाला नव्हता आणि मग तो मोबदला देण्याचे काम पहिल्या टप्प्यात 19 कोटी पहिला टप्पा आला आणि आता दुसरा टप्पा 138.45 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांसाठी निर्जापासून तर सोनारवाड्यापर्यंत। आणि मग तिसरा जो टप्पा आहे तो डायगर पडले शील आणि गोलवली कचोरे असा जो आहे याप्रमाणे टोटली 310 कोटी रुपयाचा जो मोबदला आहे तो या शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात त्यांनी रुंदीकरण केले होते। परंतु जेव्हा हा रस्ता एमएसआरडीसीकडे हस्तांतर झाला, म्हणजे 2005 ते 2015 पर्यंत या रस्त्याचे पुन्हा रुंदीकरण करण्यात आले। परंतु जेव्हा येथील भूमिपुत्रांच्या असे लक्षात आले की ह्या रस्त्यामध्ये असलेली जागा म्हणजे पूर्व इतिहास असा आहे बांधवांनो की 1960च्या दशकामध्ये ह्या रस्त्याचा मोबदला महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळामार्फत अदा करण्यात आला होता। म्हणजे साधारण टाटा पॉवर ते मानपाडा चौकापर्यंत या भागामध्ये औद्योगिक नगरी वसवताना येथे भूमिपुत्रांच्या जमिनी ॲक्वायर करण्यात आल्या आणि त्यांना पीएपी प्लॉट देण्यात आले। त्याच्यानंतर काटेई सर्कल पासून तर कल्याण फाटापर्यंत म्हणजे 12वी धरण पाणी पुरवठा योजना आणि रस्ते विकसित करण्याकरिता औद्योगिक विकास महामंडळाने या रस्त्याचे भूसंपादन केले। हे भूसंपादन झाल्यानंतर येथील प्रशासनाला असं वाटलं की ह्या रस्त्याचं मोबदला म्हणजे भूसंपादन पूर्णपणे झालेलं असेल आणि त्या अनुषंगाने दोन्ही महापालिकेच्या डीपीमध्ये ठाणे महापालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल या डीपीच्या 30 मीटर रुंदीकरण ते सहजसकट करून गेले। परंतु